माधुरी हत्तीनीला नांदणी मठामधून वनताराकडे जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि पुन्हा या नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीनीला आणण्याच्या हालचाली आहेत, त्यांना वेग आल्याचं बघायला मिळते आणि असं असलं तरी त्यासाठी कुठेतरी विलंब देखील होतोय आणि त्यामुळेच आज नांदणी ग्रामस्थ आहेत ते 1 दिवसीय उपवास करून आंदोलन करताना बघायला मिळत आहेत। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात नांदणी मठाशेजारी असलेल्या निषेधिकेसमोर या सगळ्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। ज्या आंदोलनामध्ये नांदणी ग्रामस्थ असतील त्याचबरोबर पंचक्रोशीतील नागरिक देखील सहभागी झालेले आहेत, ज्या दिवसभर उपवास ठेवून या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत, बोलूयात। साहेब, काय सांगाल? खरं तर हाय पॉवर कमिटीनं नांदणी मठामध्ये माधुरीला आणण्याची परवानगी तर दिलेली आहे, मात्र अजूनही आंदोलन करण्याची वेळ येते, विलंब होतोय। खरं तर हाय पॉवर कमिटीनं जे तज्ज्ञ नेमलेले आहेत की ज्यांनी येऊन या ठिकाणी या स्थळाला भेट द्यायची आहे आणि माधुरीच्या राहण्याची निवासाची जी व्यवस्था केली आहे, तिच्या आरोग्याची काळजी घेऊन ती व्यवस्था योग्य आहे का नाही हे तपासायचं आहे आणि त्यानंतर तो अहवाल हाय पॉवर कमिटीकडे गेल्यानंतर हाय पॉवर कमिटीनं सांगितलेलं आहे की हा ती परत घेऊन जायला काय हरकत नाही, योग्य त्या उपाययोजना करून। वनतारानं सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे की हाय पॉवर कमिटीचा आदेश आल्या क्षणी आम्ही माधुरीला पोच करायला तयार आहोत, तिची तब्येत एकदम चांगली आहे आणि वनतारा हे पुनर्वसन केंद्र आहे, ते काही प्राणी संग्रहालय नाही आहे। आणि मग यांच्या म्हणण्याप्रमाणे ती आजारी होती, तिला काही व्याधी होत्या, असं झालं तर आता जिथं त्यांनी नेऊन ठेवलं आहे ती खडखडीत बरी आहे असं तिथल्या त्या यंत्रणेचं म्हणणं आहे। मग तिथं कशासाठी माधुरी? म्हणून आमची माधुरी आम्हाला परत द्या आणि आमच्या भावना माधुरीमध्ये गुंतलेल्या आहेत आणि येत्या 13 सप्टेंबरला जो लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि ते त्यावेळी जी माधुरी इथं 40 वर्ष आमच्याबरोबर खेळली बागडली ती अनुपस्थित असणं, तिची गैरहजेरी आम्हाला निश्चितच जाणवणार। त्यामुळे या तथाकथित तज्ज्ञांनी एकदा यावं, जी काही व्यवस्था केली ती बघावं आणि हाय पॉवर कमिटीला आपला रिपोर्ट द्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे। खरं तर माधुरी पुन्हा नांदणी मठामध्ये यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली, परत येणार असं तारीख सांगितले जाते, मात्र अजूनही ती वेळ कुठेतरी येताना दिसत नाही। कुठेतरी यामध्ये जाणीवपूर्वक विलंब होतोय म्हणायचं? जाणीवपूर्वक विलंब होतोय किंवा काही लोकांना श्रेयवादही करायचा असेल, आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे की कुणाला श्रेय घ्यायचं ते घ्या, अगदी मुख्यमंत्र्यांना आणून त्यांच्यामार्फत माधुरीचं पुन्हा लोकार्पण करा, आम्ही काही हरकत घेणार नाही, परंतु माधुरी 13 सप्टेंबरच्या आली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। 13 सप्टेंबर पूर्वी माधुरी हत्तीनं आली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे। जर या संदर्भात काही घडामोडी घडल्या नाहीत, 13 सप्टेंबरपर्यंत जर माधुरी हत्तीनं आली नाही, तर मग काय भूमिका असणार आहे? 13 सप्टेंबरला इथं लाखो भाविक जमतात, तिथं काहीतरी निर्णय होईलच ना, तो काय होईल ते हळूहळू कळेल, पण माधुरीचा विरह आम्ही आता जास्त काळ सहन करत नाही। तर आज आंदोलन होत आहे आणि आपण बघतो या खरं तर 1 दिवसाचं उपवास आंदोलन आहे हे, आणि हे असं उपवासाचं आंदोलन असलं तरी बंदोबस्त बाहेर मोठा दिसतोय पोलिसांचा। काय गरज नाही, कारण हे आंदोलन नाहीच आहे। मुळात आम्ही स्वतः उपवास करतोय, पश्चाताप व्यक्त करतोय की माधुरीला जाऊन 1 वर्ष झालं तरीसुद्धा तिला परत आणण्यामध्ये कुठंतरी आम्ही कमी पडलो, म्हणून आम्ही स्वतः प्रायश्चित्त करून उपवास करतो। यासाठी बंदोबस्ताची काय गरज आहे? कशा पद्धतीनं राजू शेट्टी यांची भावना आहे? खरं तर गेली वर्षभर माधुरी हत्तीनं पुन्हा एकदा या नांदणी मठामध्ये यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, वेगवेगळे आंदोलनं झालेले आहेत, वेगवेगळ्या स्तरावर हे जरी प्रयत्न सुरू असले तरी कुठंतरी या सगळ्यामध्ये विलंब होतोय आणि त्यामुळं 13 सप्टेंबर पूर्वी माधुरी हत्तीनं पुन्हा एकदा या सगळ्या नांदणी मठामध्ये यावी, कारण भावना तीव्र आहेत आणि जर 13 सप्टेंबर पूर्वी माधुरी हत्तीनं या ठिकाणी आली नाही तर मात्र या सगळ्या भावनांचा उद्रेक होईल, असं देखील राजू शेट्टी म्हणतायत। भूषण पाटील, TV9 मराठी, नांदणी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।